सावली मला सांग, माझं मूल तुझ्यामुळे दगावलं असा कोणी आरोप केला होता का तुझ्यावर या घरात? सावली सांग ना, नको अशी शांत राहूस. जे काय झालं होतं ते मला प्लीज खरं खरं सांग. सावली, ज्यावेळी तू घर सोडून गेलीस त्यावेळी माझी अवस्था काय होती हे तुला माहिती आहे ना. त्यामुळे त्यावेळी जे काही घडलं हे मला अजूनही माहिती नाहीये. आणि नंतर जेव्हा मी भानावर आले तेव्हा मी सारंग आणि आईंना विचारलं की आपली सावली कुठे गेली, तर ते वहिनी भास झाला तो विषय. जाऊ दे ना सगळं. एवढ्या वर्षांनी तुम्ही मला सुखरूप भेटलात हे बघूनच मला खूप समाधान मिळालं. अशा पूर्वीच्या अमृता वहिनींना बघून मला खूप आनंद झालाय. मला पण तुला भेटून खरंच खूप आनंद झाला. पण ऐक ना, माझं मूल तुझ्यामुळे दगावलेलं नाहीये हे मला माहिती आहे. उलट माझ्याच दुर्दैवामुळे तुमचा हसता खेळता सुखी संसार मोडला. सावली, त्यावेळी मी नीट असते ना तर हे सगळं झालंच नसतं. अगं, मला माझा संसार नीट सांभाळता आला नाहीच, उलट तुमच्या सुखी संसाराला माझीच वाईट दृष्ट लागली. एक मिनिट वहिनी, तुम्ही आता काय म्हणालात? तुमचा संसार तुम्हाला सांभाळता आला नाही म्हणजे? राजकुमार सर आणि तुम्ही त्यांनी दुसरं लग्न केलं. काय? ओवी, हे बाळा उठ. ओवी, शाबास. बाबा सॉरी, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय ना? नाही रे बाळा, तुझ्यामुळे का त्रास होईल मला? मला फक्त एवढंच सांग की तुला काय होतंय. मला अभिच्या आईची खूप आठवण येते. तिच्याशिवाय करमतच नाहीये मला. माझी जर आई असती तर ती सेम टू सेम त्यांच्यासारखीच असती. तुला भेटायचं आहे ना तिला? हो. खाली आली होती, मी घेऊन आलो तिला. खरंच बाबा? खरंच, तुझ्यासाठी काही पण करायला तयार आहे. चल भेटू तिला. ये माझी सरे. चल. आणि एवढंच नाही, ते त्यांच्या दुसऱ्या नवीन बायकोला घेऊन याच घरात अशा डोळ्यांसमोर राहतात. अभिची आई, बाबा सोड मला. ओवी, ओवी, अगं खरंच तुझं अंग खूप तापलंय.